2 दिवसांपूर्वी आक्रमक झालेले भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आता मवाळ झाले। मुनगंटीवार यांच्याकडून विरोधाची तलवार आता म्यान झालेली आहे। राज्यभर दौऱ्याचा विषय संपलेला आहे असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। आज मुंबईमध्ये भाजपच्या काही नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। मुनगंटीवारांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती आणि त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या। यानंतर आता तो विषय संपल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलेलं आहे। आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा। आज मुख्यमंत्र्यांशी भेट होणार आहे, काही नेत्यांशी भेटतोय। आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा। आज मुख्यमंत्र्यांशी भेट होणार आहे, काही नेत्यांशी भेटतोय। सुधीर मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांना आम्ही ओरिजिनल म्हणतो, 100 नंबरी सोनं असे सुधीर भाऊ आहेत। पक्षाचा मूळ ढाचा आणि साचा काय आहे, विचार काय आहे, संघाचे स्वयंसेवक आहेत, त्याच्यामुळे त्यांची वेदनाही असणारच की बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाचा ताबा घेतलेला आहे आणि ते पक्ष चालवतात। ही एका सच्च्या कार्यकर्त्याची वेदना असते, ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचलेलं आहे, ज्याने पक्षासाठी संघर्ष केला आहे, लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला। अशा कार्यकर्त्यांपैकी एक सुधीर मुनगंटीवार, जे मूळ भाजपचे लोक आहेत विदर्भात, त्यात नितीन गडकरी साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या वेदना ह्या वेदनाच असणार ना।